1700 लोकसंख्या असलेलं पनवेलमधलं सावळे गाव डॉक्टरेट सरपंचामुळे चर्चेत आलंय. PhD धारक डॉक्टर अविनाश गाताडेंना या गावाच्या सरपंच पदाची संधी मिळाली आहे. डॉक्टरेट व्यक्ती सरपंचपदी बसवणारं सावळे हे महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलंय. जर समाजकारणाची विचार डोक्यामध्ये यायचे, अगदी मला घरातली मंडळी नेहमी म्हणत असतात की बाबा रे, तू घरी नेहमी 10, 11, 12 एवढ्या वेळापर्यंत येतोस, नक्की काय चाललेलं असतं. म्हणजे अगदी कोण मित्रमंडळी नेहमी येतात, त्यांच्या समस्या मांडत असतात, मग त्यांच्यासाठी मला बऱ्याचशा वेळा जावं लागतं. तर या काही सामाजिक बांधिलकी आहेत याची एक जाण ठेवून मी विचार केला की जर माझ्या शिक्षणाचा फायदा जर माझ्या गावासाठी होत असेल आणि समाजासाठी होत असेल, म्हणून मी राजकारणामध्ये जायचा निर्णय घेतला. शिक्षण घेताना आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकांसाठी व्हावा यासाठी अविनाश यांनी ही निवडणूक लढवली. शेकापच्या तिकिटावर लढणाऱ्या गाताडेंना ग्रामस्थांनी निवडून दिलंय. माझ्या ज्या ग्रुपमध्ये होते त्यांना म्हटलं, अरे बाबा आम्ही मोठा मान मिळवला आहे आणि ह्या मानावर आमच्या पक्षाचे नेते एकनाथ पाटील साहेब, आज परिस्थिती बघितली गावात, राजकीय इतर देखील पक्ष आहेत, काँग्रेस आहेत, पण त्यांनी देखील अविनाशला बिनविरोध निवडून दिलेलं आहे. सरपंचपदी निवडून आल्यानंतर डॉक्टर अविनाश यांनी लागलीच आपल्या गावाच्या विकासाची ब्लूप्रिंट तयार केली आहे. हे ऐकून आम्हाला खूपच आनंद झाला का उच्च शिक्षित सरपंच हा आत्ताच्या पिढीत म्हणजे सुशिक्षित सरपंच पाहिजे आणि शिकलेला असा सरपंच जर असेल तर गावाच्या व्यथा आमच्या त्या निवडू शकतील आणि आमच्या मुलासारखा येतो. आम्ही कुठलीही समस्या असेल तर त्याचे सरपंचाबरोबर बोलू शकतो. खूप चांगल्या प्रकारे तू समजावून घेईल आम्हाला, कारण की ॲक्च्युली डॉक्टर अविनाश गाताडे हे आपल्या देशातील किंवा महाराष्ट्रातील जरी डॉक्टर अजून याच्या पुढे होतील तर मला वाटतं एवढ्या लहान वयामध्ये पहिलाच हा मान असेल की डॉक्टर अविनाश गाताडे कमी वयामध्ये सरपंच झाले. डॉक्टर अविनाश यांच्यासारख्या उच्च शिक्षित तरुण सरपंचपदी विराजमान झाल्यानं डॉक्टर अविनाश यांच्यासह सावळे ग्रामपंचायतीचंही सर्वत्र कौतुक होत आहे. मिलिंद तांबे, साम TV, नवी मुंबई.